पॅरलल लाईनला स्टँडिंग असतात. प्रत्येक आयटीआयमध्ये आज जवळजवळ माझे 7 आयटीआयचे सेशन झाले. बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला की आतापर्यंत बरेचसे ईडीपी वगैरे वगैरे, मी एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या कमी भाषा करणार, परंतु तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये प्रथमतः तुम्ही एक योग्य पाल्य, त्यानंतर बरेचसे मुलं आज 18 वर्ष पूर्ण झाले, काहींनी मतदान पण केलं असेल, म्हणजे आपण यशस्वी नागरिक होण्याच्या दिशेने वाटचाल चालू झालेली आहे. आणि यशस्वी नागरिक किंवा यशस्वी पाल्य मुलगा मुलगी प्रथमतः आपल्या आई वडिलांच्या नजरेत व्हायला हवंय. आणि ते होत असताना आपण एक यशस्वी नागरिक तथा यशस्वी एम्प्लॉई तथा यशस्वी एम्प्लॉयर होत असतो. या विषयावर मी आपल्याशी भाष्य करणार आहे. ज्यावेळेस मी दिंडोरी आयटीआयला ऍडमिशन झालं, महिना दीड महिन्यात माझा माइंडसेट व्हायला थोडा वेळ गेला. माझे गुरुवर्य आजही त्यांना बघून माझा स्पर्श त्यांच्या पायांनाच होतो, असे के.जे. जाधव सर, हे सिनियर आयटीआयला सेवानिवृत्त झाले. आज जेलरोड परिसरातच राहतात, मी पण राहतो, पण मी एक वेळ माझे मित्रांची भेट टाळतो, पण माझ्या आजही गुरुवर्यांची आज 24 वर्षानंतर मला एक भूक लागलेली असते, एक ओढ लागलेली असते, तर दिवस हप्ताभर मी जे वर्कआउट करतो ते कोणातरी चांगल्या व्यक्तीशी योग्य मार्गदर्शकाशी चर्चा करावी, म्हणून मी आपल्या के.जे. जाधव सरांचे नेहमी चर्चा करतो. कारण आजही मी मनुष्य, आणि मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे चुकणं. चूक ह्या 2 प्रकारच्या असतात, एक अजाणतेपणी चूक होणं आणि एक स्वाभाविक चूक होणं. निश्चितच अजाणतेपणी चूक म्हणजे ज्या गोष्टीची कल्पना नसते ती नैसर्गिकरित्या घडते, तो फार वेगळा. पण ज्या गोष्टी माझ्या आयुष्यातून गेल्या, स्वाभाविक चूक कशी होणार नाही यावर निश्चित योग्य दिशेने वाटचाल करत असतो. त्या आयडियामध्ये के.जे. जाधव सर, त्यानंतर आमचे सिनियर जे ट्रेड होते ते वडजे सर म्हणून. वडजे सरांचं जर महत्व सांगायचं ठरलं मित्रांनो, मी माझ्या गुरुजनांवर बोलणार, मग विषय इकडे जाणार आहे. त्या मला यातून कळेल की आपल्याला आपल्या गुरुजनांपैकी किती आदर आहे. कारण आपण ज्या अवस्थेत आज इथे उभं आहात, जर विद्यालयीन शिक्षण म्हटलं तर आज मी सभोवतालच्या वातावरणावर पूर्ण राज्यात फिरतोय, की निश्चितच बाहेर पडल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंशी, आपल्या शिक्षकांशी बोलायला सुद्धा कमकुवत वाटते. मग याचा अर्थ असं होतं की आपण त्यांच्यापेक्षा जास्त हुशार झालो. जर न्यूनगंड भीती का बाळगावी? तुम्ही जर एक राईट पर्सन आहात, योग्य आहात, तर आपण नेहमी आपल्या गुरूंशी, आपल्या शिक्षकांशी, कारण शिक्षका इतका गुरु इतका जवळचा मित्र कोणीच नसतो. आणि वडजे सर जर आमच्या डोळ्यासमोर जर विषय ठेवला तर वडजे सरांनी, आम्ही बेंच वाईसवर काम करत असताना आम्हाला तर के.जे. जाधव सर होते, असं तिरपदरी चष्मातून बघितलं तरी आम्ही व्यवस्थित काम करायचो. अभंग सरांचं बद्दल सांगायचं ठरलं तर अभंग सरांना विचारून समोरच आमच्या वर्कशॉप मध्ये बसलेले असायचे सर. आणि टाइम मॅनेजमेंट, वक्तशीरपणा, वेळेवर येणं, वेळेवर जाणं, कामाप्रती प्रामाणिक असणं, या गोष्टी निश्चित ह्या आमच्या गुरुजनांकडनं मला वैयक्तिक शिकायला भेटल्या. का अक्षरशः विदाऊट एप्रॉन, म्हणजे ती डांगरी न घालता जरी बेंच वाईसवर उभं राहिलं तर घोड्या धरावं लागायचं आम्हाला. आज जर घोड्या तर सोडा, थोडं ओरडलं तर तो विद्यार्थी निघून जातो बाहेर. ही सगळ्यात नकारात्मक नरेटिव्ह मूल्य आपल्यात आहे.